नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे 680 जागांसाठी भरती निघाली आहे आणि या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास लागते. तर महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात आणि तुमचं जर या भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर तुम्हाला पगार मित्रांनो यामध्ये 15,000 ते 47,000 एवढा तुम्हाला पगार मिळणार आहे. आणि तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असेल तर तुम्हाला यामध्ये जे मित्रांनो फॉर्म भरता येणार आहे. आणि तुमचं या भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर तुम्हाला मित्रांनो ड्यूटी हे नागपूर या ठिकाणी करावी लागणार आहे, कारण की नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण नागपूर आहे. ठीक आहे, तर पहा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे 680 जागांसाठी मित्रांनो भरती निघाली आणि फक्त 10वी पासवरच तुम्हाला फॉर्म भरता येते. कुठलेही सर्टिफिकेट लागत नाही, कुठलेही पर्सेंटेज लागत नाही. आणि या भरतीचे जे फॉर्म आहे हे 30 डिसेंबर 2023 पासून फॉर्म भरणे सुरू झाले आहे आणि फॉर्म भरणे शेवटची तारीख 20 जानेवारी 2024 आहे. तर चांगली भरती जी आहे मित्रांनो, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर या ठिकाणी 680 जागांसाठी ही भरती चालू आहे महाराष्ट्रामध्ये. तर महाराष्ट्रात तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे. तर या भरतीमध्ये मित्रांनो वयोमर्यादा किती लागते, त्याचबरोबर फी किती आहे, त्याचबरोबर यामध्ये सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे, लेखी परीक्षा असणार आहे का, लेखी परीक्षेमध्ये यामध्ये अभ्यासक्रम काय असणार आहे, लेखी परीक्षा असणार आहे की नसणार आहे. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर या भरतीबद्दल. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर 680 जागांसाठी जे मित्रांनो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर या ठिकाणी मित्रांनो भरती चालू आहे. तर 680 जागांसाठी ही भरती निघाली आहे. महाराष्ट्रातील मुलं मुली फॉर्म भरू शकतात. त्याचबरोबर या भरतीमध्ये वयोमर्यादा 18 ते 38 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे, एवढे यामध्ये वयोमर्यादा आहे. त्याचबरोबर SC ST कॅटेगरीची मुलं 18 ते 43 वर्षापर्यंत या भरतीमध्ये फॉर्म भरू शकणार आहे. त्याचबरोबर फीचा जर विचार केला तर खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये फी ठेवण्यात आली आहे आणि मागासवर्गीयांसाठी यामध्ये 900 रुपये फी ठेवण्यात आलेली आहे. तर यामध्ये जर मित्रांनो सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा तुम्हाला यामध्ये 15,000 ते 47,000 पर्यंत तुम्हाला यामध्ये पगार मिळणार आहे. ठीक आहे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर या भरतीमध्ये. ठीक आहे, तर तुमचं जे सिलेक्शन आहे या भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन हे लेखी परीक्षेवर होणार आहे. तर सर्वात आधी तुमची या भरतीमध्ये फॉर्म भरून घेतलं जाणार आहे आणि अजूनही लेखी परीक्षेची तारीख आलेली नाही आहे. लवकरच तुम्हाला लेखी परीक्षेची तारीख जी मित्रांनो भेटणार आहे. ठीक आहे, आणि या भरतीमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर या ठिकाणी तुमचं जे सिलेक्शन आहे हे लेखी परीक्षेवर होणार आहे. तर या भरतीमध्ये सर्वात आधी तुमची लेखी परीक्षा असणार आहे आणि लेखी परीक्षेवरच मित्रांनो तुमचं सिलेक्शन होणार आहे. SC ST OBC WS NTVG ओपन SBC या सर्व कॅटेगरीचा. ठीक आहे, तर यामध्ये सर्वात आधी लेखी परीक्षा आणि लेखी परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे 200 मार्काची तुमची यामध्ये लेखी परीक्षा असणार आहे, ज्यामध्ये सामान्य ज्ञानाचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. त्याचबरोबर यामध्ये मराठी व्याकरणचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. तर एका प्रश्नाला 2 गुण देण्यात येणार आहे. तर टोटल मित्रांनो तुमचा परीक्षेमध्ये 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि 200 मार्क त्याला देण्यात येणार आहे, म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण देण्यात येणार आहे. आणि तुम्हाला पेपरसाठी जो टायमिंग मिळणार आहे तर तो मिळणार आहे मित्रांनो 2 घंट्याचा. ठीक आहे, 120 मिनिटाचा तुम्हाला टायमिंग मिळणार आहे. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर या भरतीची सर्व जाहिरात मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून देतो. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूरची हे मित्रांनो संपूर्ण जाहिरात आहे. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी गट ड संवर्गातील पद आहे मित्रांनो, वर्ग 4चं पद आहे. तर नागपूर जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय दंत आयुर्वेद महाविद्यालय व संलग्नित रुग्णालय. ठीक आहे, आणि यामध्ये पगार तुम्हाला यामध्ये 15,000 ते 47,600 पर्यंत पगार मिळणार आहे. ते एकूण पदी जे मित्रांनो 680 एवढे आहे. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता हे जे सर्व जाहिरात आहे मित्रांनो या भरतीची. ठीक आहे, तर संपूर्ण जाहिरात जे तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. आरक्षणबद्दल सुद्धा, अनाथ आरक्षणबद्दल सुद्धा या ठिकाणी तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर माजी सैनिकांसाठी तुम्ही या ठिकाणी वाचू शकता. प्रकल्पग्रस्त झालं, भूकंपग्रस्त झालं, पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांच्याकरिता आरक्षण. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तर 10वी पासकरिता जे मित्रांनो ही भरती निघालेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही बघू शकता. तर सर्व जाहिरात आहे मित्रांनो हे या भरतीची.
तर बघू शकता या ठिकाणी तुम्ही यामध्ये सर्वात आधी तुमची लेखी परीक्षा असणार आहे. तर 25 प्रश्न हे तुम्हाला मराठी व्याकरणचे विचारले जाणार आहे. त्याचबरोबर इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न आणि सामान्य ज्ञानचे 25 प्रश्न आणि बौद्धिक चाचणीचे 25 प्रश्न. तर टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि गुण तुम्हाला 200 असणार आहे. म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण तुम्हाला या ठिकाणी देण्यात येणार आहे. परीक्षा ही ऑनलाईन कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट पद्धतीने घेण्यात येईल. परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या असतील. प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नात अधिकाधिक 2 गुण ठेवण्यात येतील. त्यानंतर पहा तुमची परीक्षा कोण घेणार आहे. परीक्षा ही कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध केल्या जाणार असून एकापेक्षा जास्त सत्रात परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. सत्र 1 ते अंतिम सत्र यामधील प्रश्नपत्रिकेचे स्वरूप त्याची काठिण्यता तपासण्यात येऊन त्याचे समानीकरण करण्याचे नॉर्मलायझेशन पद्धतीने गुणांक निश्चित करून निकाल जाहीर करण्यात येईल आणि नॉर्मलायझेशनबाबत IBPS कंपनीकडून देण्यात आलेले सूत्र वेबसाईट माहितीसाठी प्रकाशित केलेले आहे. सदर नॉर्मलायझेशन सर्व परीक्षार्थी यांना बंधनकारक राहील. त्याचबरोबर तुम्हाला कॅटेगरीनुसार सुद्धा सोमवार जागा दाखवणार आहे. SC ST OBC WS NT VJ ओपन SBC या कॅटेगरीसाठी किती जागा आहे, ठीक आहे, कॅटेगरीनुसार किती जागा आहे तर ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पुढे दाखवणार आहे. तर हे संपूर्ण जाहिरात आहे मित्रांनो या भरतीची. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही कॅटेगरीनुसार जागा या ठिकाणी दिला आहे. गट ड वर्ग 4 समकक्ष रिक्त पदे भरण्यासाठी करिता जाहिरातीची. तर अनुसूचित जातीच्या तुम्ही जागा या ठिकाणी बघू शकता. अनुसूचित जमातीच्या जागा बघू शकता. विजाच्या जागा बघू शकता. भज बच्या जागा बघू शकता. भज कच्या जागा बघू शकता. भज डच्या जागा बघू शकता. विमाप्रच्या जागा बघू शकता. इमावच्या जागा बघू शकता. आदुकच्या ज्या मित्रांनो जागा बघू शकता. आराखीव पदे तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तर हे सर्व जाहिरात आहे या भरतीची, ठीक आहे, GMC नागपूर या भरतीची. तर स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता मित्रांनो कॅटेगरीनुसार किती जागा याबद्दल. तर हे सर्व जाहिरात आहे या भरतीची. तर चांगली भरती निघाली आहे. तर 10वी पासवरच तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे या भरतीमध्ये. एज लिमिट तुम्ही या ठिकाणी बघू शकता, वयोमर्यादा. तर 10वी पासवरच मित्रांनो तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे. कुठलेही सर्टिफिकेट लागणार नाही, कुठलेही पर्सेंटेज लागणार नाही. बस 10वी पासवरच तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म अप्लाय करता येणार आहे. तर शेवटची तारीख 20 जानेवारी 2023 आहे. त्याचबरोबर आणखीन तुम्ही या ठिकाणी जागा बघू शकता. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजा, भज ब, भज क, भज ड, विमाप्र, इमाव, आदुक, आराखीव, ठीक आहे. तर या ठिकाणी ह्या संपूर्ण जागा ज्या मित्रांनो या ठिकाणी आहे. तर बघू शकता तुम्ही. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.